डे 5 ऑफ एक्झाम प्रिपरेशन. आपण रात्री व्लॉग टाकून जवळपास आपल्याला रात्री 4 वाजले होते झोपायला आणि आता आपण दुपारी 12 वाजता उठलो आहे आणि आता आपण प्रिपेअर करून टू डू लिस्ट बनवून बघू की आपण दिवसाचे किती टार्गेट्स कंप्लीट करणार आहोत और किती एक्स्ट्रा ॲड करणार आहोत. आज आळस नाही करायचं आहे. लाज वाटत आहे तुम्हाला जगाच्या नियमाने हटाय बोलू शकतो. तर आपली टू डू लिस्ट बनवून तयार आहे आणि आज मी थोडं एक्स्ट्रा वर्क ॲड केले कारण उद्या मला जायचं आहे कॉलेजला आणि मला असं वाटत नाही की उद्या स्टडी होणार आहे. सो आज थोडंसं जास्त केलं आहे. सो लेट्स सी की आपण किती म्हणजे कंप्लीट करू शकतो. तसं तर ट्राय राहील कारण काल आपण आळस केला होता तर रात्री आपण जागलो होतो आणि आज आपण असं ट्राय करू की हे दिवसात सगळं होऊन जाईल. तर माझं वायफाय चालत नाही आहे आणि वायफाय चालत नाही त्यामुळे मला टाईमपास करायचा नाही. सो मी आता काय करणार आहे की रिझनिंगची रिझनिंगचे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे आणि असं होप करत आहे की आज हा बंडल पूर्ण मी सॉल्व करून भरवला पाहिजे किंवा वॉट एव्हर इंग्लिशची प्रॅक्टिस ऑर एनिथिंग. सो या लेट्स गो. या टू डू लिस्टपैकी 2 टास्क कंप्लीट झालेले आहेत आणि आता वाजलेत 4:30 आणि यानंतर बाकीच्या लेक्चरचा स्लॉट आणि आज मॅथमॅटिक्सचा कंप्लीट एक पॉईंट क्लिअर करायचा आहे नंबर सिस्टम आणि या बघू की बाकीच्या गोष्टी केव्हा कंप्लीट होणार आहेत आणि कशा होतील किंवा होतील का नाही. तर आजचं आपलं टू डू लिस्टपैकी अर्धं काम झालेलं आहे. लेक्चरचा स्लॉट पूर्ण झाला आहे आणि सेल्फ स्टडीपैकी मेजॉरिटी काम झालेलं आहे आणि कालच्यापेक्षा आजचा दिवस आपला खूप चांगला गेला आहे. उद्याचा चांगला जाणार नाही कारण उद्या आपल्याला कॉलेजमध्ये खूप जास्त काम आहे आणि सगळा टाईमपास उद्या कॉलेजमध्ये होणार आहे. सो उद्यापासून तर काही अपेक्षा नाही आहे बट आजचा ठीकठाक गेला आहे. ठीक आहे, इम्प्रूव्हमेंट आहे, चान्सेस आहेत. सो या आजच्यासाठी एवढंच. सी यू टुमारो.